हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 31 जानेवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीत भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा 80वा क्रमांक आहे. तर जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीत भारताचा क्रमांक 80वा आहे. 2023 साली भारताचा क्रमांक 83वा होता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीनुसार भारतीय नागरिक किती देशात विजाशिवाय प्रवास करू शकतात? तर उत्तर आहे 62 देशात. तर जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्टच्या 2024च्या यादीनुसार भारतीय नागरिक एकूण 62 देशात विजाशिवाय प्रवास करू शकतात. उत्तर आहे 62 देश. पुढचा प्रश्न पाहूया. जगात सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीनुसार कोणत्या देशाचा क्रमांक सर्वात खालचा म्हणजे शेवटचा आहे? उत्तर आहे अफगाणिस्तानचा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 18व्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या? उत्तर आहे कतार येथे. तर 18व्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा कतार येथे आयोजित करण्यात आले आहे. उत्तर आहे कतार. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कतार येथे आयोजित आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत किती देशांचा सहभाग आहे? तर उत्तर आहे एकूण 24 देशांचा सहभाग आहे. तर कतारबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. कतारची राजधानी आहे दोहा. भाषा आहे अरबी. स्वातंत्र्य दिन आहे 3 सप्टेंबर 1971. चलन आहे कतारी रियाल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या ठिकाणच्या हनुमानगढी बेसन लाडूला GI टॅग प्राप्त झालेला आहे? उत्तर आहे अयोध्या येथील. तर अयोध्या या ठिकाणच्या हनुमानगढी बेसन लाडूला GI टॅग प्राप्त झालेला आहे. तर उत्तर आहे अयोध्या. तर अयोध्या हे शरायू नदी काठावरील एक प्राचीन धार्मिक शहर आहे. तर अयोध्या हे UPतील एक शहर आहे. उत्तर प्रदेशातील एक शहर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे केंद्र सरकारच्या PM घरकुल योजनेत शहरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरे बांधण्यात महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? उत्तर आहे दुसरा. तर प्रथम क्रमांक आंध्र प्रदेश राज्याचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे भारतात 12 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर भारतामध्ये 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय युवा दिवस 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे भारतात कोणत्या वर्षापासून दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 1985 सालापासून भारतामध्ये दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर उत्तर आहे 1985 पासून. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे
केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक किती शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळालेला आहे? उत्तर आहे 21 शहरांना. महाराष्ट्रातील 21 शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतातील नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 24 कोठे आयोजित केला? तर उत्तर आहे विशाखापट्टणम येथे. तर भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 24 विशाखापट्टणम येथे आयोजित केला. तर विशाखापट्टणमबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर विशाखापट्टणम हे आंध्र प्रदेश राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. तसेच विशाखापट्टणमचे जुने नाव विजगापट्टण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने हॉकी स्पर्धेच्या प्रसारणासाठी कोणाशी करार केलेला आहे? उत्तर आहे वायकॉम 18. तर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने हॉकी स्पर्धेच्या प्रसारणासाठी वायकॉम 18शी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या संसदेने कुत्र्याचे मांस खाण्यावर व विक्रीवर बंदी घालणारे महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर केलेले आहे? उत्तर आहे दक्षिण कोरिया. तर दक्षिण कोरियाने कुत्र्याचे मांस खाण्यावर व विक्रीवर बंदी घालण्याचे महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर केलेले आहे. तर दक्षिण कोरियाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर दक्षिण कोरियाची राजधानी आहे सोल. भाषा आहे कोरियन. राष्ट्रीय सरकार आहे अध्यक्षीय प्रजासत्ताक. तसेच चलन आहे दक्षिण कोरियन वोन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या यात्रेसाठी रामलल्ला दर्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे? उत्तर आहे छत्तीसगड राज्य सरकारने. तर छत्तीसगड राज्य सरकारने अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या यात्रेसाठी रामलल्ला दर्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर आहे छत्तीसगड. छत्तीसगडबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. छत्तीसगडमधील जिल्हे आहेत 18. भाषा आहे छत्तीसगडी हिंदी. छत्तीसगडचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. मुख्यमंत्री आहे विष्णुदेव साई. छत्तीसगडची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली झालेली आहे. तसेच छत्तीसगडमधील विधानसभा जागा आहेत 90. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात जंगली कुत्रे, लांडगे, कोल्हे व धोक्यात असलेल्या कॅनिड प्रजातीच्या प्राण्यांना संरक्षणास प्राधान्य देण्यासाठी नवीन वन्यजीव अधिवास स्थापन केले आहे? उत्तर आहे सांगली जिल्ह्याने. तर सांगली जिल्ह्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. सांगलीचे महापौर आहेत दिग्विजय सूर्यवंशी. उपमहापौर आहेत उमेश पाटील. सांगलीचा RTO कोड आहे MH10 आणि MH60. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात जंगली कुत्रे, लांडगे, कोल्हे व धोक्यात असलेल्या कॅनिड प्रजातीच्या प्राण्यांसाठी संरक्षणास प्राधान्य देण्यासाठी स्थापन केलेल्या नवीन वन्यजीव अधिवासाचे नाव काय आहे? तर नाव आहे आटपाडी संवर्धन अभयारण्य. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय नौदलाने नुकतेच खरेदी केलेल्या स्वदेशी बनावटीच्या ड्रोनचे नाव काय आहे?
तर उत्तर आहे दृष्टी 10. तर भारतीय नौदलाने नुकतेच खरेदी केलेल्या स्वदेशीय बनावटीच्या ड्रोनचे नाव आहे दृष्टी 10. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्टच्या तिमाही क्रमवारीत कोणते देश अव्वल स्थानावर आहे? तर उत्तर आहे फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या तिमाही क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कोणते देश आहे? तर दुसऱ्या स्थानावरील देश आहे फिनलँड, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्टच्या तिमाही क्रमवारीत भारत देश कोणत्या स्थानावर आहे? तर भारताचा क्रमांक 80वा आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.